त्या सर्वांना आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओचा मेन जो घटक आहे, जो विषय आहे तो आहे जो सतत शिक्षकांच्या मनामध्ये चालू आहे आणि संपूर्ण शाळेमध्ये तो राबवला जात आहे. तर तो विषय म्हणजे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम हा या विषयावरती आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. तर निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, अंमलबजावणी कशा पद्धतीची करायची आहे, याबाबत शिक्षकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झालेला आहे. तर त्या संदर्भात आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे की यामध्ये कृती कार्यक्रमाचं नेमकं ध्येय काय आहे आणि त्याची व्याप्ती काय असणार आहे, अंमलबजावणी कशा पद्धतीची करायची आहे, अध्ययन स्तर जो आपण निश्चित केलेला आहे तो इयत्ता त्याची काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम, त्या कार्यक्रमाची जी ध्येय आहेत तर ती इयत्ता 2री ते 5वीच्या प्रत्येक वर्गातील किमान 75% विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे, हे महत्त्वाचं ध्येय याचं आहे की इयत्ता 2री ते 5वीचे जे विद्यार्थी असतील तर त्यांनी त्यांच्या वर्गातील ज्या अध्ययन क्षमता आहेत त्यातील जे विद्यार्थी आपल्या संख्या असणार आहे त्यातल्या 75% विद्यार्थ्यांनी या क्षमता प्राप्त करणं गरजेचं आहे. या कार्यक्रमाचं हे महत्त्वाचं ध्येय आहे. त्यानंतर या कार्यक्रमाची व्याप्ती कशी असणार आहे, तर स्वयंअर्थसहाय्यित किंवा विनाअनुदानित ज्या शाळा आहेत किंवा तुकड्यांव्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या इयत्ता 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू राहील. याच्यामध्ये काय असणार आहे की इयत्ता 6वी ते 8वीचे जे शिक्षक आहेत त्यांना याच्यामध्ये सहभागी होता येईल का नाही, हा एक संभ्रम आहे. तर इयत्ता 6वी ते 8वीच्या शिक्षकांना यामध्ये विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरूपामध्ये सहभागी होता येणार आहे. प्रथम भाषा आणि गणित विषय या विषयीचा हा कृती कार्यक्रम असणार आहे. तर या कृती कार्यक्रमाचा कालावधी काय आहे, तर या कृती कार्यक्रमाचा कालावधी असा आहे की 5 मार्च 2025 ते 30 जून 2025 असा याचा कालावधी असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी ज्या काही क्षमता प्राप्त केलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी लक्षात राहाव्यात किंवा त्याच्यामध्ये त्या दृढ व्हाव्यात या दृष्टीने आपल्याला शिक्षकांना यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तर यामध्ये सुट्ट्यामधला सुद्धा कालावधी गृहीत धरलेला आहे. मग सुट्ट्यामध्ये तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा कुठल्याही माध्यमाचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये या क्षमता आपल्याला रुजवायच्या आहे. उपक्रमाच्या कालावधीमध्ये सुट्टीचा कालावधी हा सुद्धा यामध्ये गृहीत धरलेला आहे. यावेळी अध्ययनामध्ये जे मागे असणारे किंवा अपेक्षित अध्ययन क्षमता साध्य केलेल्या मुलांकरता शिक्षकांनी आपल्या स्तरावरून विविध ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्गाने संपर्कात राहून अध्ययनाचे सातत्य राखले जाईल, याचं चर्चा मार्गदर्शन होईल असं नियोजन केलं जाणार आहे, जेणेकरून अध्ययन केलेल्या बाबींचं विस्मरण हे होणार नाही आहे. तर मग या कार्यक्रमाची जी सूक्ष्म नियोजन काय असणार आहे अंमलबजावणीचं ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की कृती कार्यक्रमाची जी अंमलबजावणी आपण कशा पद्धतीने करणार आहोत. यामध्ये काय होणार आहे की शिक्षकांनी अपेक्षित अध्ययन क्षमताची स्तरनिहाय पडताळणी करायची आहे. अध्ययन क्षमता पडताळणी स्तराचा नमुना जो आहे तो आपल्याला दिला जाणार आहे. त्यानुसार अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वतःचा विद्यार्थीनिहाय कृती आराखडा आपल्याला तयार करायचा आहे. आणि आता विद्यार्थीनिहाय कृती आराखडा तयार करत असताना सुद्धा त्यामध्ये आपल्याला भाषा विषय आणि गणित विषय असं दोन्ही पद्धतीचं करायचं आहे. अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांचा वेळोवेळी स्वतंत्र गट करायचे आहेत. त्यासाठी नियमित आपल्याला आपलं अध्ययनाचं कामकाज सुरू राहील अशी योजना करायची आहे. प्रत्येक गटाची गरज ओळखून साधन सामग्री आपल्याला पुरवायची आहे, जसं अध्ययन साधने, वाचन सामग्री, शब्द कार्ड असतील, चित्र कार्ड असतील, वेगवेगळ्या वस्तू असतील, हे गटनिहाय अध्ययनाचं वेळापत्रक आपल्याला ठरवायचं आहे. जसं जसं विद्यार्थी या कृती कार्यक्रमासाठीच्या अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करतील तसा प्रगतीचा अहवाल आपल्याला तो सादर करायचा आहे. दिनांक 30 जून 2025 आपल्या इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गातील वर्गनिहाय किमान विद्यार्थ्यांमध्ये 75% विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करतील याची खात्री प्रत्येक शिक्षकांनी करायची आहे. इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नियमित शिकवणारे ज्या शिक्षकांची विशेष आदेशाने आणि त्यांच्या नावानिहाय प्रत्येक वर्गासाठी नेमणूक मुख्याध्यापकांनी तात्काळ करायची आहे. आता बघा, अध्ययन स्तरसुद्धा आपल्याला घोषित करायचा आहे शिक्षकांना. तर तो कशा पद्धतीनं करायचा आहे, काय याच्यामध्ये काय नियम आपल्याला लागू केलेले आहेत तेही आपण जाणून घेऊयात. विद्यार्थी आणि त्यांना अध्यापन करणारे जे शिक्षक आहे याची नोंदणी मॅपिंगद्वारे किंवा विद्या समीक्षा केंद्र VSKच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन स्वरूपात
करावी लागणार आहे. दिनांक 5 मार्च, आता ही जी तारीख आहे 5 मार्च 2025, तर आता आपला हा कालावधी गेलेला आहे. त्यामुळं आपल्याला पुढील तयारी करायची आहे. 5 मार्च 2025 रोजीच्या पहिला अध्ययन क्षमता पडताळणीची नोंदसुद्धा आपल्याला या कार्यक्रमासाठी अपेक्षित स्तरानुसार आपल्याला घ्यायची होती आणि ती दिलेल्या संकेतस्थळावरती करायची आहे. 30 जून 2025पर्यंत कृती कार्यक्रमाअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झालेला आहे त्यांची आणि या विषयाची नोंद झाल्यावर आणखी काही नोंदी करायची आपल्याला आवश्यकता असणार नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त झाला नाही त्या विद्यार्थ्यांची नोंद काय करायची आपल्याला पुढील तारखांना त्या संकेतस्थळावरती करायची आहे. तर त्या तारखा कोणत्या असणार आहेत? 20 मार्च. आता 20 मार्च ही सुद्धा तारीख निघून गेलेली आहे. त्यानंतरची पुढची तारीख आहे 5 एप्रिल, 5 एप्रिल, 20 एप्रिल, 5 मे, 20 मे, 15 जून आणि 30 जून अशा पद्धतीने. मे महिन्यामध्ये सुट्ट्या मिळाव्यात यासाठी आपण एप्रिलच्या महिन्यामध्येच घाईमध्ये हे घोषित केलं जाऊ नये. शिक्षकांनी हे घोषित करू नये घाईमध्ये, किंवा एकदा घोषित केल्यानंतर असे विद्यार्थी पुन्हा मागच्या टप्प्यावरती जाणार नाहीत याचीसुद्धा शिक्षकांनी इथं काळजी घ्यायची आहे. तर या पद्धतीने याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे आणि या पद्धतीचा हा कार्यक्रम असणार आहे. याच्यामध्ये अंतिम मूल्यांकन काय आहेत किंवा लोकसहभाग कसा असणार आहे, शिक्षक शाळांना प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहेत का, ते कशा पद्धतीचे असतील, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या आपण नंतरच्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद.